तुम्ही कधी QR कोड स्कॅन करून पैसे दिले आहेत का? आजकाल प्रत्येक ठिकाणी QR कोड लावलेले दिसतात, दुकानात, रिक्षात, ऑनलाईन खरेदीसाठी. पण जर मी सांगितलं की याच QR कोडमधून हजारो लोकांची फसवणूक होते आहे तर? होय, चुकीचा QR कोड स्कॅन केल्यामुळे लोकांच्या बँक खात्यातून हजारो रुपये गायब होत आहेत. आज आपण पाहणार आहोत हे घोटाळे कसे चालतात आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता. QR कोड फसवणूक म्हणजे काय? QR कोडचा उपयोग म्हणजे स्कॅन करा आणि पेमेंट करा. पण हेच चोरट्यांचं मुख्य हत्यार बनलंय. ते काय करतात? बनावट QR कोड तयार करतात आणि तो कोड कुठेही लावतात, दुकानाच्या बोर्डवर, पेट्रोल पंपवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठवतात. मग लोक त्या कोडला स्कॅन करतात आणि असं वाटतं की आपण पैसे मागतोय, पण प्रत्यक्षात आपल्या खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात जातात. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं QR कोड फक्त पैसे देण्यासाठी वापरला जातो, पण चोरटे त्याचा वापर करून तुमचं संपूर्ण बँक अकाउंट आणि ॲक्सेस मिळवतात. फसवणुकीचे 5 प्रमुख प्रकार. 1. OLX क्विकर स्कॅम. कोणी वस्तू खरेदी करणार आहे असं सांगून ते तुम्हाला QR कोड पाठवतात. म्हणतात, हा स्कॅन करा, पैसे येतील. तुम्ही स्कॅन करता आणि उलट पैसे जातात. 2. व्हॉट्सॲप फ्रॉड. तुमच्या ओळखीच्या नावाने QR कोड येतो, थोडे पैसे हवेत असं सांगून, पण तो नंबर हॅक केलेला असतो. 3. बनावट स्टिकर QR कोड. दुकानात मूळ QR कोडवर नवीन फसवणूक करणाऱ्यांचा QR कोड लावलेला असतो. 4. फेक टेक्निकल सपोर्ट कॉल. फोनवर सांगतात, तुमचं ॲप बंद होणार आहे, QR स्कॅन करा. हे देखील एक ट्रॅप असतो. 5. फेक ऑफर्स डिस्काउंट्स. एका लिंकवर क्लिक करून स्कॅन करा आणि कॅशबॅक मिळवा असं सांगतात, पण ते फसवणूक असते. स्वतःला कसं वाचवायचं? 1. QR कोड स्कॅन करताना कोण पाठवतं हे तपासा. 2. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR स्कॅन करत नाहीत हे लक्षात ठेवा. 3. बनावट कॉल्स आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करा. 4. मित्राने QR कोड पाठवला तरी खात्री करा की तो खरंच तोच आहे. 5. तुमचं ॲप सुरक्षित ठेवा आणि नेहमी स्ट्रॉंग पासवर्ड वापरा. QR कोडचा उपयोग अगदी सहज आणि वेगवान असला तरी सावधगिरी बाळगली नाही तर हेच तुमच्या खात्यातला पैसा उडवू शकतं. तुमच्या एका चुकीने हजारो रुपये निघून जाऊ शकतात. म्हणूनच ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, शेजाऱ्यांनाही जरूर सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण माहिती हीच सुरक्षिततेची चावी आहे. अशाच माहितीपूर्ण आणि जागरूक करणाऱ्या व्हिडिओसाठी मराठी मित्राला जरूर सबस्क्राईब करा. बघा, समजून घ्या आणि सुरक्षित रहा.